नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. मंत्री आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हप्ता हा कायमचा बंद झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता समोर येताना दिसत आहे. तर नेमकी ही गुड न्यूज काय आहे आणि बंद झालेला तुमचा हप्ता हा तुम्हाला कसा सुरू करता येईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की तुमचा बंद पडलेला हप्ता हा तुम्हाला कसा सुरू करता येईल. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेमध्ये आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे जमा केले जातात. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा आणि त्या या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांचे हप्ते हे अचानक बंद झाले आहेत. तर अशा संभ्रमात असलेल्या लाखो महिलांसाठी आता राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर बघा महिलांनो, अशा अपात्र किंवा हप्ता रखडलेल्या महिलांच्या अर्जाचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आले आहे. बघा तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तुमचे जे अर्ज आहेत, तुमचे ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, या लाडक्या बहिणींचे अर्ज हे पुन्हा आता त्या अर्जाचं व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलं आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. पुढे बघूयात की तुम्हाला हा लाभ नेमका कसा सुरू करता येईल. बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडम नेमकं काय म्हणाल्या, तर मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की साधारणपणे 2025च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर महिलांची सोय लक्षात घेऊन या प्रक्रियेला एकूण 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात 1 महिना, त्यानंतर पुन्हा 2 महिने आणि त्यानंतर आणखी 2 महिने आणि शेवटी 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्या पुढे म्हणाल्या की ज्या महिलांनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी केली होती परंतु त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुका राहिल्या होत्या, त्यांना देखील या चुका सुधारण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंतची अंतिम संधी ही देण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपल्याला ई-केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी शासनानं एकूण 6 महिन्याचा कालावधी हा दिलेला होता. सध्या या योजनेत वगळलेल्या महिलांपैकी ज्या केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेलीच नाही अशा महिलांची संख्या तब्बल 60 लाखांपेक्षा जास्त आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपण वारंवार आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगत आलो आहोत की तुम्ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरी सुद्धा एकूण 60 लाख पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची राहिलेली आहे. या व्यतिरिक्त काही महिलांचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांच्या या योजनेमधून बाद करण्यात आले असून अशा महिलांची संख्या साधारण 13 ते 14 लाखांच्या घरामध्ये आहे. बघा, एकूण 60 लाख महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही. त्यानंतर 13 ते 14 लाख अशा महिला आहेत की त्या या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे की या महिला वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना या योजनेतून बाद करण्यात आला आहे. पुढे बघा की पात्र महिलांचे अर्ज हे पुन्हा क्रॉस व्हेरीफाय होणार आहेत. बघा महिलांनो, तुमच्यासाठी हीच आनंदाची बातमी आहे की तुमचा लाभ हा पुन्हा सुरू होऊ शकतो. तर बघा, योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा देताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की ज्या महिला खरोखर पात्र आहेत आणि ज्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केली आहे तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. बघा, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिला खरोखरच पात्र आहेत आणि ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया ही योग्य प्रकारे पूर्ण केली आहे तरीही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांच्यावर इथून पुढे आता अन्याय होणार नाही. लवकरच त्यांचा हा लाभ सुरू करण्यात येणार आहे, असं आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, अशा सर्व महिलांचे अर्ज आता पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तर ही नुसती घोषणाच नसून तर त्याचं काम सुद्धा आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे, असे आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, 2 योजनांचे अर्ज भरणाऱ्यांसाठी नवीन धोरण. बघा, ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी
संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी जर अर्ज सादर केले होते, परंतु तांत्रिक कारणामुळे किंवा नियमांमुळे त्यांना सध्या एकाही योजनेचा आर्थिक लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशा महिलांबाबत बोलताना आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की ज्या महिलांबाबत दोन्हीपैकी एकाही योजनेचा पैसा मिळत नाहीये, अशा महिलांना नियमानुसार किमान एका तरी योजनेचा लाभ मिळावा असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर बघा, याच सोबत ज्या संजय गांधी निराधार योजनेसाठी अप्लाय केलेल्या ज्या महिला आहेत, संजय गांधी निराधार योजनेसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, त्याचसोबत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा अर्ज केला आहे. अशा लाडक्या बहिणींना किमान दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे, अशा आपल्या राज्याच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. सरकारच्या या नवीन पुनर्तपासणीच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो बहिणींना त्यांचे रखडलेले पैसे पुन्हा मिळण्याचा मार्ग हा आता मोकळा झाला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला होता, त्यांचा काही कारणास्तव त्या पात्र असून सुद्धा त्यांना हा लाभ मिळत नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी काम हे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे. तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. तुमचा लाभ जर सुरू झाला तर इथून मागचे तुमचे रखडलेले हप्ते सुद्धा तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत, म्हणजे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला बंद झालेल्या लाडक्या बहिणींच्या पुढील हप्त्याविषयीची माहिती आणि तो चालू कसा करायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बहिणींनो, या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी त्याचसोबत लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.